मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर दोन ऑप्शन्स आहेत. पहिलं एसआयपी आणि दुसरं लमसम. पण दोन्हीपैकी खरंच बेस्ट कोणतं आहे? चला एक छोटासा एक्सपेरिमेंट बघूया. पहिला इन्व्हेस्टर त्याने एकदम 3 लाख रुपये लमसम मध्ये टाकले आणि दुसरा इन्व्हेस्टर त्याने फक्त 5,000 रुपयाची एसआयपी सुरू केली दर महिन्याला निफ्टीमध्ये. तर आता आउटकम बघूया कोण जिंकतंय. मार्केट परफॉर्मन्स नुसार शेवटी लमसम वाला बनवतो 6.35 लाख आणि एसआयपी वाला बनवतो 4.68 लाख. म्हणजेच क्लिअर विनर आहे लमसम. मग एसआयपी चुकीचं आहे का? नाही. लमसम स्ट्रॉंग आहे पण रिस्क जास्त आहे, कारण एकदम पैसे मार्केटला एक्सपोज होतात. दुसरी गोष्ट, एसआयपी मध्ये पैसे हळूहळू इन्व्हेस्ट होतात, रिस्क कमी, डिसिप्लिन जास्त आणि लॉंग टर्म मध्ये रिटर्न पण स्टेबल. म्हणजे जॉब वाल्या लोकांसाठी बेस्ट आहे एसआयपी, कारण दर महिन्याला फिक्स सॅलरी मधून थोडं थोडं इन्व्हेस्टमेंट करता येतं. आणि बिझनेस वाल्यांसाठी किंवा ज्यांच्याकडे मोठी रक्कम रेडी आहे त्यांच्यासाठी लमसम योग्य आहे. तर तुम्ही कोणत्या टीम मध्ये आहात, एसआयपी की लमसम? कमेंट मध्ये लिहा आणि हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा ज्यांनी इन्व्हेस्टमेंट अजून चालू केलेली नाही. आणि हो, तुम्हाला पण अशाच फायनान्शियल टिप्स आणि सिक्युरिटी मार्केट बद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की कॅपिटल मंत्राला आजच फॉलो करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी वाट पहा.